रायगडच्या पेण शहरात प्राईड सिटी इमारतीची लिफ्टचा अपघातात दोघे जखमी, दोघांचे पाय तुटल्यानं सोसायटीतील नागरिक आक्रमक. रायगड जिल्ह्यातल्या पेण शहरातील प्राईड सिटी या 7 मजली इमारतीमधील लिफ्ट अचानक ब्रेक फेल झाल्यानं जोरात आदळल्यानं यामधील 2 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या सोसायटीमध्ये जवळजवळ 235 सदनिकाधारक राहत असून फक्त 1.5 वर्षच या इमारतीला झालंय. मात्र बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे लिफ्टची ऑडिट न झाल्यामुळे अपघात झाल्याची तक्रार येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. इमारतीचा ताबा घेतल्यापासून येथील नागरिकांनी वारंवार बिल्डरकडे लिफ्ट निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार सुद्धा केली होती. कार्यक्रमासाठी ते वरून खाली येताना तिसऱ्या माळ्यावरती जी लिफ्ट खाली धाडकन खाली आली आणि ते इन्सिडेंट घडलं. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर वगैरे झालं दोघांचे. 7व्या मजल्यावर ते गेले असता आज जेवणाचा प्रोग्राम म्हणजे 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जेवणाचा प्रोग्राम त्यांनी टेरेसवर ठेवला होता. तिथून ते जेवण करून 3rd फ्लोअरला 7व्या मजल्यावरून लिफ्टने खाली येत होते. खाली येत असताना त्या लिफ्टमध्ये 7 पर्सन होते. ज्या लिफ्टची कॅपॅसिटी आपल्या 8 पर्सनची कॅपॅसिटी दिली असून 7 पर्सन होते. भले चला आपण बोलतो ओव्हरलोड असेल तर ओव्हरलोड असताना आपली लिफ्ट जागीच थांबले पाहिजे, ती ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेच नाही पाहिजे अशी सेन्सर सिस्टीम असते. तर ते तसं काही न होता ती लिफ्ट त्यांनी 3rd फ्लोअरला थांबावी म्हणून एक कॉल केला होता 3rd फ्लोअरचा. तशी ते 3rd फ्लोअरला येत असताना 3rd फ्लोअरला 2 ते 5 सेकंद लिफ्ट थांबली. थांबल्यानंतर डोअर ओपन झाला आणि ते बाहेर पाडणारच त्या क्षणी ती लिफ्ट खाली सटकली. खाली सटकून आज त्या लिफ्टमध्ये 4 व्यक्तींना दुखापत झाली. त्यापैकी 2 व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आहे. त्यात एक लेडीज आणि एक पुरुष असे 2 महिला आहेत. दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले. दोन्ही नवरा बायको दाम्पत्य आहेत. ते त्यांचे त्यात आपले हे आहेत, वाईफ आहेत त्यांचे नाव शीतल शिंदे म्हणून आहे. त्यांच्या दोन्ही पायाला फ्रॅक्चर आहेत आणि त्यांचे मिस्टर राजन शिंदे ह्यांच्या एका पायाला फ्रॅक्चर आहे. असे दोन्ही व्यक्ती आज त्यांची परिस्थिती पण गरिबीचीच आहे. आज ते ह्या आपल्या एका चुकी मुलं किंवा निकृष्ट दर्जाच्या लिफ्ट मुले आज त्यांच्या घरची परिस्थिती म्हणजे काही कमवण्याच्या लायकीचे राहिलेच नाही. ते आज जर भले ते तयार होतील केव्हा 5 महिने 6 महिने जातील तोपर्यंत त्यांना इन्कम सोर्स सुद्धा काही राहिलेलं नाही. ते जे शेतात काम धंदा कर भाजीपाला उगवून खात होते ते पण त्यांचं बंद झालं. ते झाले. आता ते आमच्याकडे पाहुणे होते, ते आले पाहुणे होते, त्यांचं हे झाले क्लिअर झाले. ते आता ते होतील समजा रिपेअर हे तयार होतील, सर्व गोष्टी होतील. त्याच्यानंतर आम्ही पहिला अहवाल बघतो म्हणजे की हे आहे लिफ्ट आत्ताच्या त्या आम्ही 3rd पर्सनला बोलून बघतो. पण आम्ही त्यांना म्हणालो की तुम्ही चेक करा, पण त्या दुरुस्त करून आम्हाला नकोच आहे. कारण फर्स्ट 1 डे पासून ह्या लिफ्टचा प्रॉब्लेम आहे आणि हे आम्ही त्यांना वारंवार सांगा. 8 दिवसापूर्वी पण मी त्यांना म्हणाले की ते आता आम्हाला बोलले 9 दिवसांनी आम्ही कोटेशन वगैरे घेतो. पण आम्ही त्यांना बोललो कोटेशन घेऊन तुम्ही दुसऱ्या नवीन लिफ्टचं कोटेशन घ्या, पण त्याच्या अंमलबजावणी करा की नवीनच बसवा. कारण ते कोटेशन मागवणार त्याबरोबर ह्या दुरुस्त करून म्हणजे चेक करणार, त्याचा सर्वे करणार. सर्वेमध्ये त्यांना जर ग्रीन चिट मिळाली तर ते म्हणतात की आम्ही बदलणार नाही, त्याच्यात दुरुस्त करणार. पण ह्याचा वेगळा पार्ट त्याचा वेगळा पार्ट. नंतर जर असं काय झालं, आज सुदैवाने लहान मूल नव्हतं, प्रेग्नंट लेडीज नव्हती, असं काय झालं असतं 7व्या मधलं डायरेक्ट खाली आली असते, जीव गेला असतात तर काय झालं असतं. असे प्रश्न आहेत ना पुढे. आता आमची मुलं कोणी जात नाहीयेत लिफ्टमध्ये जायला घाबरत. 4थ्या 5व्या मजल्यावरून चालत येत आहे. त्याच्यामुळे आम्हाला हा पुढे कारण ह्या लिफ्ट पहिल्यापासून आणि 3ही बिल्डिंगच्या 7ही लिफ्ट आहे त्या फर्स्ट डे पासून प्रॉब्लेम आहेत आणि हे आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की हा पूर्ण दुरुस्त करून म्हणजे बदलून जावे. दुरुस्त हा प्रकारच नको आहे.